चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कधी कधी आयुष्यात इतके असे टर्निंग पॉईंट येतात, आपल्याला वाटतं की आपण या व्यक्तीपासून दूर राहिलं पाहिजे. जीवनात कितीही चांगले कर्म करा, तुमचे कौतुक हे मशानात गेल्यानंतरच होते. नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. जिथे आपली कदर नाही आहे ना, त्या ठिकाणी कधीच जायचे नाही. ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणी करत बसायचं नाही आणि नेहमी स्वतःसोबत पैज लावा. जिंकाल तर तुमचा आत्मविश्वास जिंकाल आणि हराल तर तुमचा अहंकार तुम्ही हरवाल. संधी सगळ्यांना मिळते, फक्त आपली वेळ येण्याची वाट पाहावी लागते. एखाद्या मित्राजवळ किंवा एखाद्या व्यक्तीजवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की आपल्या मागूनही विषय निघाला ना तर त्याच्या ओठावर थोडंसं हसू आणि डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. तुम्ही स्वतःच्या खांद्यावर डोके ठेवून रडू शकत नाही. आयुष्य हे सगळ्यात सुंदर जगण्याची बाब आहे. विश्वासाचे रोपटे हे मनामध्ये रुजवावे लागते. मित्रांनो, वादळे जेव्हा येतात ना तेव्हा मातीला घट्ट रुजवून किंवा पकडून राहायचं असतं. वादळ जितक्या वेगाने येते ना तितक्याच वेगाने ते निघूनही जात असते. वादळ महत्त्वाचं नसतं, प्रश्न असतो की आपण त्या वादळाशी कशी झुंज देत असतो आणि त्या अवस्थेतून आपण कितपत लवकर बाहेर येत असतो. जगामध्ये कोणतीच वस्तू अशी परिपूर्ण नाही आहे. सोनं जरी असेल ना त्याला एखाद्या फुलाचा वास देता येत नाही. अपूर्णतेतही काही वेगळीच मजा आहे. म्हणूनच दगडात मूर्तीही असतेच, परंतु त्याचा नको असलेला भाग हा काढून टाकावा लागतो. याच भावनेनं माणसाकडे पहा. माणसातही नको असलेला भाग तुम्ही काढून टाका. जेव्हा अडचणीत असाल ना तेव्हा प्रामाणिक राहा आणि आर्थिक परिस्थिती चांगली असेल ना तेव्हा साधं राहा. सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचं सोनं करा. समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काहीजण त्यातून मोती काढतात तर काहीजण मासे काढतात. हे विश्वही सर्वांसाठी सारखेच आहे, परंतु तुम्ही त्यातून काय घेता हे महत्त्वाचे आहे. तुम्ही कोणासाठी कितीही केले तरी ते कमीच पडत असते. प्रेमळ माणसं म्हणजे तुमचे आई वडील. कदाचित तुम्हाला ते एखाद्या वेळेस रागवतही असतील, पण ते तुमच्या भल्यासाठी, तुमच्या चांगल्यासाठी. नाती जपणारा हा नेहमी सर्वांपासून दूर ओढला जातो. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला जवळ असलेल्या संपत्तीचा कधीही गर्व करू नका. वाटेवरून चालताना कितीही सरळ चालण्याचा प्रयत्न केला तरी त्या वाटेप्रमाणे वळावंच लागतं. ज्या गोष्टीचा मला आयुष्यामध्ये त्रास झाला त्या गोष्टीचं मी ऋणी आहे, कारण त्यामधूनच मी काहीतरी शिकलो पुढे जाण्यासाठी. चांगली व्यक्ती, चांगले विचार आणि चांगली पुस्तकं हे वेळ निघून गेल्यावरच आपल्याला त्याची किंमत कळते. चांगले दिवस आपल्याला वेळ निघून गेल्यानंतरच आपल्याला त्याची किंमत कळते. त्यामुळे सांगते, उठा, संघर्ष करा आणि कामाला लागा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा.